आज आपण अगदी कमी साहित्यात बाजारात मिळते अशी व्हॅनिला आईस्क्रीम बघणार आहोत। अगदी छान आणि क्रीमी टेक्स्चर येतं। अगदी कमी साहित्यामध्ये कोणतीही व्हिप क्रीम न वापरता, हँड ब्लेंडर न वापरता झटपट होणारी रेसिपी आहे। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता इथं एका पॅनमध्ये मी ह्या मेजरमेंट कपानुसार 1 कप दूध घेतलेलं आहे। इथं मी कच्चं दूध वापरलेलं आहे। तुम्ही तापवलेलं दूध वापरलं तरी पण चालेल। आता एका छोट्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये एक थोडंसं अर्धा वाटी दूध घ्यायचं आहे। त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता ही कस्टर्ड मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे। हे आपल्याला गार दुधामध्येच मिक्स करून घ्यायचे आहे। गरम दुधामध्ये घातले तर त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात। हे आता एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथं मी कढईमध्ये दूध तापवायला ठेवलेलं आहे। दुधाला छान अशी उकळी यायला पाहिजे। इथं बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आपल्याला हे एक सतत हलवत राहायचं आहे। आता इथं मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी अशी साखर घातलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी इथं पूर्ण साखर वापरू शकता। आता साखर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच मगच आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। परत दुधामध्ये मिक्स करताना परत हे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते हलकंसं हलवून मग मिक्स करायचं आहे, कारण कस्टर्ड पावडर ही खालती तळाशी बसू शकते। कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण अगदी थोड्या मिनिटातच हे दूध आपलं घट्ट व्हायला तयार होतं आणि ह्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटानंतरच आपलं हे दूध आहे ते छान असं घट्ट तयार होतं। सतत हलवल्यामुळं हे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत। इथं बघू शकता दूध आपलं छान घट्ट तयार झालेलं आहे। दूध घट्ट जरी तयार झालेलं असलं तरी पण हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। आता इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, तरी पण एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे हलवत राहायचं आहे, कारण दूध आहे ते गरम आहे। आता हे एका आपल्याला बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये हे 2 तास पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। एकदम गार असं हे थंड झालेलं आहे। हे फ्रीजमधनं मी 2 तास ठेवलेलं होतं। इथं 2 तासानंतर बघू शकता अगदी जेलीप्रमाणे हे घट्ट झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला व्हिप क्रीम न वापरता इथं अमूलची मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे। जेवढ्या मापानं आपण दूध इथं वापरलेलं आहे त्याच कपानुसार इथं मी 1 कप अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे। ही फ्रेश क्रीम पण अगदी फ्रीजरमधनं काढून घेतलेली आहे। तुम्ही करायच्या आधी फ्रीजरमध्ये ही 2 ते 3 तास ठेवून घ्या, म्हणजे ती एकसारखी घट्ट अशी तयार होते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। आता हे मिक्सरमधनं आपल्याला एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे। इथं बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। इथं कोणतंही आपण हँड ब्लेंडर किंवा व्हिप क्रीम वापरलेली नाही, तरी पण छान असं ते क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता एखाद्या प्लॅस्टिकच्या कोणत्याही कंटेनरमध्ये हे आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे। आता 2 ते 3 वेळा टॅप करून आपल्याला ह्याच्यावर एखादा प्लॅस्टिकचा कागद किंवा दुधाची पिशवी ह्याच्यावर हलकीशी अशी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यावरती आईस क्रिस्टल किंवा पाणी जमा होणार नाही फ्रीजरमधलं। आणि ह्याला एखाद्या टोपणानं किंवा झाकणानं हे छान असं घट्ट प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यात हवा लागता कामा नये किंवा पाणी साचतं कामा नये। आता हे आपल्याला ओव्हरनाईट किंवा कमीत कमी 7 ते 8 तास हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। आता हे मी दुसऱ्या दिवशी काढून बघते। इथं मस्त असं आपली प्लॅस्टिकची बॅग निघालेली आहे आणि अगदी जाळीदार असं टेक्स्चर आलेलं आहे। हे जाळीदार टेक्स्चर म्हणजे आपलं आईस्क्रीम आहे ते पूर्णपणे छान असं सेट झालेलं आहे।
इथं बघू शकता कुठेही पाणी राहिलेलं नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या याच्यामध्ये पटकन तयार होणारं हे आईस्क्रीम आहे. इथं बघू शकता मस्त असं सेट झालेलं आहे आणि अगदी छान असं टेक्स्चर आलेलं आहे. चवीला पण खूप हे छान तयार होतं. मस्त असं सेट झाल्यामुळं ते काढायला पण अगदी सोपं जातं. असं तुम्ही कोणत्याही फ्लेवरमध्ये ह्याच मापानुसार तुम्ही कस्टर्ड पावडर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळते, तर ह्याच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अशी आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी करू शकता. आता ह्याच्यावरती कोणतेही ड्रायफ्रूट्स, टूटी फ्रुटी वगैरे घालून मस्त असं सर्व करा. मी इथं बदामाचे काप आणि थोड्याशा टूटी फ्रुटी घालून मस्त असं इथं आपलं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.